नमस्कार, मितवा स्टोरी चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। मागील भागात आपण पाहिलं, निखिलच्या वागण्यामुळे श्रावणीला खूप त्रास होत होता, पण शेवटी तिने मनाशी ठरवलं की निखिलला आपण पूर्णपणे दुर्लक्षितच करायचं। तो जरी समोर आला तरी अदृश्य असल्यासारखंच वागायचं, म्हणजेच नाही त्याच्याशी बोलण्याचा आणि काही वाद होण्याचा प्रश्नच निर्माण होणार। तर पाहू आता पुढे। दुसऱ्या दिवशी सकाळी श्रावणी काल लवकर उठली म्हणून कदाचित आजही ती स्वतःच उठून लवकर आवरून घेईल। आज तिला उठवायची गरज नाही हा विचार करून कावेरी तिला उठवायला आल्या नाहीत आणि किचनच्या कामातच बिझी झाल्यात। पुन्हा त्यांना 5-10 मिनिटांनी असं वाटू लागलं की आपण एकदा जाऊन तरी चेक केलेलं बरं। साऊचा काय भरोसा नाही, ती काल उठली म्हणून आज पण उठेलच याची काही शाश्वती देता येत नाही। म्हणून कावेरी तिच्या रूममध्ये आल्यात। पाहिलं तर ह्या मॅडम अजूनही झोपलेल्याच होत्या। साऊ, उठ लवकर। मला वाटलं काल स्वतःहून उठलीस तर आजही उठली असशील, पण तू तर काही इकडे अजूनही अंथरुणातच पडलेली आहेस। अगं जायचं नाही आहे का तुला आज ऑफिसमध्ये? फक्त 1 दिवसाचा जोश होता की काय तुझा लवकर उठण्याचा? तुला उठवताना रोज मला मनूचीच आठवण येते बघ। कावेरी यांचा आवाज कानावर पडताच आधी तर श्रावणीने आपली कूस बदलली, पण कावेरी यांची बडबड तरीही चालूच होती। तसं श्रावणी डोळे चोळतच उठली। आई, अगं मी अलार्म लावलेला आहे आणि मी उठलेच असते। तू लगेच सकाळ सकाळी झोपेवरून मला बडबडायला लागलीस। अगं तुझं काल या वेळेपर्यंत आवरून झालं होतं आणि आज तू अजूनही अंथरुणातच आहे म्हटल्यावरती तुला बोलणार नाही तर मग अजून काय करणार मी? आई, काल मी बराच वेळ आधीच पोहोचले होते ऑफिसमध्ये, म्हणून म्हटलं आज आपण आपल्या टायमावरतीच जावं। मी घेईल ग माझं आवरून पटकन, तू नको इतकं टेन्शन घेऊ सकाळी। ठीक आहे बाई, कर तू तुझं, घे आवर, मी टिफिन पॅक करून ठेवते तोपर्यंत। कावेरी श्रावणीच्या रूममधून बाहेर निघाल्यात। असं पण लवकर जाऊन काल काय काय दिवे लागलेत ते, त्यापेक्षा तर टायमावर गेली असती तर त्या महामायाचं तरी तोंड पाहावं लागलं नसतं। श्रावणी स्वतःशीच बडबडत बेडवरून उठत फ्रेश होण्यासाठी गेली। ती सगळं आवरून बाहेर हॉलमध्ये आली। नाश्ता करून झाल्यानंतर श्रावणीने टिफिन घेऊन ऑफिसमध्ये जाण्यासाठी निघाली। श्रावणी ऑफिसमध्ये येऊन आपल्या डेस्कजवळ जाऊन बसली, PC ऑन केला आणि इकडे तिकडे पाहायला लागली। ती अदिती कुठे दिसते का हे ती पाहू लागली। आली आहे की नाही बया काय माहीत, दिसत तर नाही आहे। नसेल आज आली तर बरंच होईल, मनातच विचार करत श्रावणी PCमध्ये लॉग इन करत होती। थोड्या वेळाने अदिती तिच्या समोरूनच गेली। तीही श्रावणीकडे तिरकस नजरेनेच पाहत होती। श्रावणीची नजर अदितीवर गेली। दोघींचीही नजर एकत्र येताच दोघींनीही आपली नजर फिरवली। अदितीही तितक्याच ॲटिट्यूडने श्रावणी समोरून निघून गेली। थोड्या वेळाने निखिलच्या ऑफिसमध्ये एंट्री झाली। निखिल दुरूनच श्रावणीकडे स्माईल करतच येत होता। श्रावणीचीही नजर निखिलवर गेली। हा काय एवढा स्माईल करत येतोय? तिने आधी इकडे तिकडे पाहिलं, नक्की हा कोणाला स्माईल करत आहे या शंकेने तिला खात्री पटली की निखिल तिच्याकडे पाहूनच स्माईल करतोय। आज कशाला चेहऱ्यावरती खोटी स्माईल ठेवून येत आहे हा इकडे? नाहीतर कदाचित चिडवल्याची स्माईल तर नसावी याचीही बहुतेक। असंही दोघांनी मिळून तर चांगलाच प्लॅन केला होता काल, त्याचंच समाधान त्याच्या चेहऱ्यावरतून झळकत असावं। पण वाद तर त्याचे आणि माझे होते। आमच्या दोघांच्या वादामध्ये त्याने त्या अदितीला इन्व्हॉल्व करून चांगलं केलं नाही। आता तर त्याचं तोंडसुद्धा बघण्याची इच्छा नाही आहे मला। तोंडावरती गोड बोलायचं नुसतं आणि मनातून मात्र काळं ठेवायचं। निखिलला पाहतात श्रावणीचा राग वाढतच होता। साऊ, कूल डाऊन,
त्याच्यावरती चिडण्याची ही वेळ आणि जागा दोघंही नाही आहे. तुला बोलायचं नाही आहे ना त्याच्याशी, तर त्याला अवॉइड कर. निखिल श्रावणीच्या जवळ पोहोचणारच तोपर्यंत श्रावणीने लगेच आपला फोन हातात घेतला आणि कानाला लावून ती बोलू लागली. खरं तर ती खोटंच फोनवर बोलत होती. श्रावणी फोनवर बोलते हे पाहून निखिलने तिला स्माईल केली, हाय करत आणि तिकडून निघाला. तसं श्रावणीनेही चेहऱ्यावरती खोटी स्माईल करत मान हलवली आणि फोनवरच बोलत राहिली. श्रावणी फोनवर बोलते म्हणून निखिल आपल्या डेस्कच्या दिशेने वळला. निखिल जसा पुढे गेला तसं श्रावणीने लगेच फोन साईडला ठेवला. किती निर्लज्ज आहे हा. तोंड वर करत स्माईल करत येतो आणि हाय बोलतोय वरतून मला. याला वाटतं मी विसरली की काय. कदाचित याने इतक्या दिवसात ओळखलं नाही वाटतं मला. श्रावणी कधीच कुठली गोष्ट सहजासहजी विसरत नाही. आता पुन्हा हा तोंड वर करत इकडे नाही आला म्हणजे बरं होईल, असा विचार करून श्रावणी पुन्हा आपल्या कामाला लागली. दुपारी जेवणाच्या वेळी श्रावणी मीता आणि पूर्वा यांच्यासोबत लंच करण्यासाठी कॅन्टीनमध्ये गेली. ती लंच करतच होती तेव्हा निखिल, राकेश आणि अदिती हे तिघेही तिकडे पोहोचले. अदिती आणि श्रावणी दोघीही एकमेकींकडे खुन्नशी नजरेने पाहत होत्या. अदिती निखिल आणि राकेश सोबत एका टेबलवर जाऊन बसली. निखिल अधूनमधून जिकडे श्रावणी बसली आहे तिकडे पाहत होता. पण श्रावणी पूर्वा आणि मीता यांच्यासोबतच गप्पा मारतच लंच करत होती. तिने एकदाही निखिलच्या टेबलजवळ सुद्धा पाहिले नाही. श्रावणी समोर आहे म्हणून अदिती मुद्दामच निखिलची फारच हसत खिदळत त्याच्याशी बोलत होती. कधी त्याच्या दंडाला स्पर्श करायची तर कधी त्याच्या हातांवर हात ठेवायची. जणू काही हे सगळं ती श्रावणीला दाखवण्याचाच प्रयत्न करत होती. पण श्रावणी ती तरी कुठे लक्ष देते त्या दोघांकडे. पण अदितीचे असे नखरे चालू होते त्यामुळे पूर्वा आणि मीता या दोघींचेही लक्ष तिच्याकडे गेलं. त्या दोघीही एकमेकींकडे बघून सारख्याच हसत होत्या. काय ग, काय झालं तुम्हा दोघींनाही हसायला, श्रावणीने विचारलं. अगं समोर गंमत चालू आहे ते बघून एन्जॉय करतोय. तू पाहिलं नाही का या दोघांचंही बघ समोर किती प्रेम उतू चाललेलं आहे. म्हणजे सरांचं नाही माहिती पण त्या अदितीकडे तर बघ. आपल्या मिस अदिती मॅम इतकं अति ओव्हर केल्यावर तर हसायला नाही येणार तर मग काय येणार. तू पाहिलं तर तुलाही हसू कंट्रोल होणार नाही, मीता म्हणाली. कोण लक्ष देईल ग बाई. तिचं काल सकाळ सकाळी तोंड पाहिल्यावरती पूर्ण दिवसच खराब गेला माझा. तिला न पाहिलेलंच बरं बाबा. म्हणून तर आज सकाळी तिचं तोंड पाहू नये यासाठी मी आपली नजरसुद्धा खाली ठेवली. अगं एकदा तरी बघ कशी नखरे करते ती. जसं काही तुलाच दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. तू एकदा बघ तरी तिच्याकडे. मीताच्या म्हणण्यावरती श्रावणीने अदितीकडे पाहिलं. त्यावेळेस निखिलही हसत तिच्या हातावर टाळी देत होता. निखिललाही असं हसत बोलताना पाहून श्रावणीला अजूनच राग आला. असे बोलत आहेत जसं काही किती दिवसातून महिन्यातून भेटले आहेत, उगाच दुसऱ्यांना दाखवण्यासाठी. मनातच असा विचार करून तिने त्या दोघांकडेही दुर्लक्ष केलं. मीता जाऊ दे ना, कशाला त्यांच्याकडे लक्ष द्यायचं. त्या दोघांचीही पर्सनल लाईफ आहे, त्यांना वागू दे. त्यांना वागायचं आहे तसं. आपल्याला काय करायचं आहे. श्रावणीचा टिफिन संपला म्हणून ती हात धुण्यासाठी उठली. हात धुवून झाल्यानंतर पुन्हा येऊन आपला टिफिन घेऊन त्या तिघीही कॅन्टीनमधून बाहेर निघाल्या. ती जात असताना निखिल श्रावणीकडेच पाहत होता. श्रावणीला ते जाणवलं पण तरीही तिने न पाहिल्यासारखं केलं आणि कॅन्टीनमधून बाहेर निघाली. निखिलही थोडा विचारात पडला. आज सकाळपासून श्रावणीचा वागण्यातला बदल असा का आहे. श्रावणी मला अवॉइड करते की काय. ती खरंच कशात ना कशात बिझी आहे त्यामुळे तिचं
लक्ष नाही आहे माझ्याकडे. निखिल त्याच्याच विचारात होता की लगेच अदितीने त्याच्या दंडाला हात लावून त्याला हलवले. निखिल, अरे कसला विचार करतोस तू? काही नाही ग, कुठे विचार करतोय, असंच. असे बोलून निखिल पुन्हा लंच करायला लागला. काही वेळाने त्यांचे तिघांचेही लंच करून झालं आणि ते तिघेही कॅन्टीनमधून बाहेर निघालेत. श्रावणीसोबत अजूनपर्यंत बोलणं झालं नाही म्हणून निखिल श्रावणीच्या डेस्कजवळ आला. श्रावणी तिचेच काम करण्यामध्ये गुंग होती, त्यामुळे निखिल आल्यानंतरही तिला कळालं नाही. श्रावणी, एनी प्रॉब्लेम? जमतंय ना सगळं तुला? निखिलचा आवाज तिच्या कानावर पडला. अरे देवा, आता पुन्हा का आला हा इथे? जेव्हा काल मदतीची गरज होती तेव्हा आला नाही आणि आता काय हा सारखा सारखा येतोय? निखिलने विचारल्यावरती पण तिला उत्तर देणं तर भागच होतं. हो सर, जमतंय, एवढंच बोलून श्रावणी पुन्हा कामाला लागली. तिने आपली मान देखील वर केली नाही. निखिलला वाटलं नवीन काम आहे, त्यात काही गोंधळ होऊ नये म्हणून तिने आपलं सगळं लक्ष त्यातच केंद्रित केलं असावं, म्हणून ती आपल्याशी नीट बोलली नसेल. हा विचार करून ओके बोलून निखिल तिकडून निघाला. काम करता करता श्रावणीचे लक्ष घड्याळाकडे गेले. घड्याळात 4 वाजण्यात आले होते. तिला वाटलं निखिलने आज 2-3 फेऱ्या मारल्या, म्हणजे तो आजही कॉफी घेण्यासाठी येतोय की काय. तो येण्याच्या आधीच तिने पूर्वा आणि मीताला विचारलं, पूर्वा, मीता, मी कॉफी घ्यायला जात आहे, तुम्ही येताय का सोबत? हो चल मी येते, पूर्वा म्हणाली. मीता, तुला नाही यायचं आहे का? त्या दोघींनीही पुन्हा तिला विचारलं. नाही ग, माझं थोडं काम बाकी आहे, असंही माझी कॉफी घेण्याची देखील इच्छा नाही आहे, त्यामुळे तुम्ही दोघीही जा. ओके ठीक आहे, मग आम्ही जातो, असे बोलून पूर्वा आणि श्रावणी दोघीही कॉफी घेण्यासाठी गेल्या. निखिलही कॅन्टीनमध्ये कॉफी घेण्यासाठी आला. त्याने कॉफी मग घेतला आणि श्रावणीकडे जाऊन बसणारच तोपर्यंतच तिथे अदिती आली. तिने पाहिलं निखिल श्रावणीच्या टेबलजवळ जात आहे म्हणून तिने लगेच त्याला पाठीमागून आवाज दिला. अरे निखिल, तूही कॉफी घेण्यासाठी आलास का? चल मग दोघेही एकत्र बसून कॉफी घेऊ. तिकडे चल, तिकडे बघ टेबल रिकामा आहे, असे बोलून अदिती त्याला दुसरीकडेच घेऊन गेली, म्हणजेच श्रावणीच्या टेबलपासून लांब. श्रावणीची कॉफी पिऊन झाल्यानंतर ते निघत असताना तिचं लक्ष अदिती आणि निखिलवर गेलं. तिने फक्त त्या दोघांवर नजर टाकली आणि पुन्हा दुसरीकडे पाहून कॅन्टीनमधून बाहेर आली. संध्याकाळी ऑफिस सुटायचा टाईम झाला. श्रावणी, चल निघतेस ना तू? अजूनही तुझं आवरलं नाही, मीता म्हणाली. अगं हो झालं, फक्त 5-10 मिनिटाचं काम बाकी आहे, ते पूर्ण करते आणि मग निघते, नाहीतर उद्या पुन्हा थोड्यासाठीच हेच परत घेऊन बसावं लागेल मला. मग आम्ही थांबू का तुझ्यासाठी? पूर्वाने विचारलं. नाही नको, जा तुम्ही, असे पण आपण फक्त खालती गेटपर्यंतच सोबत जाणार आहोत. पुढे तुमचा मार्ग वेगळा आणि माझा मार्ग वेगळा, उगाच तुम्हालाही माझ्यामुळे उशीर कशाला? माझं आता इतक्यात होण्यातच आलेलं आहे. माझं काम झालं की मीही लगेच निघते. ओके ठीक आहे मग, चल बाय, असे बोलून पूर्वा आणि मीता दोघी ऑफिसमधून बाहेर निघाल्या. निखिलही ऑफिसमधून बाहेर निघत होता. त्याची नजर श्रावणीवर काम करत असताना पडली. तो तिच्याजवळ आला. श्रावणी, चल, सुटलंय ऑफिस आता, तू निघत नाही आहेस का? निखिलने विचारलं. हो निघतेच आहे, फक्त 5 मिनिटाचं काम बाकी आहे माझं, ते आधी करते आणि मग निघते. मी थांबू का तुझ्यासाठी? निखिल पुन्हा म्हणाला. नाही नको, होईलच माझं आता इतक्यात, जा तू, श्रावणीने वरच्यावर निखिलला उत्तर दिलं. निखिल श्रावणीच्या डेस्कजवळ तिच्याशी बोलत उभा आहे हे पाहून लगेच अदितीही त्याच्या पाठीपाठी तिच्या डेस्कजवळ आली. निखिल, अरे बरं झालं तू मला इथे भेटला, प्लीज मला आज ड्रॉप करून दे ना घरी. निखिलला काय उत्तर द्यावं तेच कळना. तो काही उत्तर देईल त्याच्या आधीच ओके चल मग, मी माझं झालेलं आहे, आपण निघू, अदिती बोलली. अदितीला पाहून श्रावणीने पाहून न पाहिल्यासारखं केलं.
तिच्या चेहऱ्याच्या एक्सप्रेशनवरून निखिलला कळालं की अदिती तिच्या डेस्कजवळ आलेली तिला आवडलं नाही. श्रावणीचा मूड खराब होऊ नये म्हणून तोही तिच्यासोबत ऑफिसमधून बाहेर निघाला. जा बाबा जा, पहिले हिला सोडून ये कुठेतरी. असा सोड की ही उद्या आलीच नाही पाहिजे ऑफिसमध्ये. श्रावणी अदिती आणि निखिल निघताच आपल्या मनातच बडबडत होती. तिचंही काम झालं होतं, पण निखिल आणि अदिती चालूच ऑफिसमधून निघाले म्हणून ती आणखी थोडा वेळ तिथेच तशीच बसून राहिली. ते दोघेही गेले असावेत हा विचार करून श्रावणीने आपली बॅग घेऊन ऑफिसमधून बाहेर निघाली. ती खालती पार्किंगमध्ये आली. श्रावणी येत आहे हे पाहताच निखिल लगेच एका पिलर मागे जाऊन उभा राहिला. ती जवळ आली तसं त्याने लगेच तिला अडवलं. एकदम तिच्या समोरच येऊन उभा राहिला. निखिल असा अचानक समोर येऊन उभा राहिल्यामुळे श्रावणी थोडीशी घाबरली आणि दचकलीही. ती पटकन मागे झाली. अरे वेडा आहेस का तू? असा अचानक एकदम समोर येऊन उभा राहिलास माझ्या? घाबरले ना मी, श्रावणी ओरडूनच निखिलला म्हणाली. आणि तू अजूनही इथेस? तू तर त्या अदितीला ड्रॉप करायला जाणार होतास ना? बाय द वे, आहे कुठेतरी ती? का तीही लपून बसली आहे तुझ्यासारखीच? तुम्हा दोघांचंही अजूनही काही बोलायचं किंवा ऐकवायचं राहिलंय का मला? म्हणून असं इथे येऊन गाठायचं ठरवलंय तुम्ही दोघांनीही? श्रावणी रागानेच निखिलला बोलत होती. अगं काय बोलतेस तू? काय ऐकवायचंय तुला? तू काय बोलते मला तर काहीच कळत नाही आहे. त्या दिवशी तर तू किती व्यवस्थितपणे बोलत होतीस माझ्याशी, आणि मग आज काय झालंय तुला? मी सकाळपासूनच बघतोय तू माझ्याशी नीट बोलतही नाही आहेस. तू मला अवॉइड करतेस की काय? निखिल प्रश्नार्थक नजरेने पाहत श्रावणीला विचारत होता. अच्छा बरं बाबा, जाणवलं तुला मी तुला सकाळपासून अवॉइड करते ते म्हणून. म्हणजे वेळ मिळाला वाटतं तुला अदितीचा विचार सोडून दुसऱ्या कुठल्याही गोष्टीचा विचार करायला. श्रावणी काय बोलतेस तू? मला कळेल असं तरी बोल बाई. नक्की काय झालंय तुला? त्या दिवसाच्या तुझ्या वागण्यात आणि आजच्या वागण्यात किती फरक आहे. मला वाटलं की आपली मैत्री झाली म्हणून, आणि आज तू पुन्हा माझ्याशी तिरसट वृत्तीनेच वागत आहेस. निखिल म्हणाला. म्हणजे तुला माझं वागणं दिसतंय, पण तू स्वतः कसा वागला ते नाही तुला दिसत आहे का? माझंही मत तुझ्या बाबतीत असंच झालं होतं की आपल्या दोघांची मैत्री होऊ शकते. तुला माझं परवाचं वागणं आठवतंय, पण काल तुम्ही दोघं जे माझ्याशी वागले ते नाही तुला आठवते का? ती अदिती, ती काही कारण नसताना मला इतकं बोलून गेली, आणि तू तिचा फ्रेंड आहेस ना? तू तिला बोलायचं सोडून पुन्हा मलाच गप्प बसायला सांगितलंस. सिनियर आहे म्हणून याचा अर्थ असा नाही की ती तिच्या तोंडात वाटेल तसं काहीही येऊन बोलून जाईल मला. माझी चूक असेल तर वेगळी गोष्ट आहे, पण तिला इतका साधा तरी सेन्स हवा होता. एखादी व्यक्ती ऑफिसमध्ये नवीनच जॉईन झालेली आहे, पहिल्याच दिवशी आपल्या परीने पूर्ण काम शिकून घेत आहे. जर त्यात काही चूक झाली तर तेही योग्य पद्धतीने समजावून सांगायला हवं. नाही तिला समजावून सांगता येत असेल तर तिने माझी चूक नुसती दाखवून दिली असती तरी मी ती सुधरवली असती. त्यात तिने इतका बाऊ करण्याची काही गरज नव्हती. पण ती ज्या प्रकारे आणि ज्या ॲटिट्यूडने माझ्याशी बोलत होती ते मला अजिबातच आवडलेलं नाही आहे. मला वाटलं निदान तू तरी काही बोलशील तिला, पण तुला कदाचित तिला काही बोलायचंच नसेल. तिचं मन दुखवायचं नसेल ना? तुझी कोणीतरी जवळचीच आहे ती, तुझी अगदी जवळची फ्रेंड आहे रे, कोणीतरी कशाला म्हणायला हवं. म्हणून तू तिला काहीच बोलला नाहीस. ती चिडली म्हणून तू काल एकदा सुद्धा फिरकला नाहीस माझ्या डेस्कजवळ. तुझ्या खास मैत्रिणीला दुखवायचं नाही आहे म्हणून तू तिला पाहिजे तसंच वागत होतास. तुला तुझ्या मैत्रिणींचं मन जपायचं होतं म्हणून तुला जे योग्य वाटलं तू तेच केलं. आता मीही मला जे योग्य वाटतं तेच करते. आणि हो, माझ्याशी बोलण्यात टाईमपास करू नको. पुन्हा तुझ्या त्या मैत्रिणीला आवडणार नाही. अगं तू माझं आधी ऐकून तरी घे. निखिल बोलतच होता की श्रावणी लगेच साईडने पुढे जात होती.
श्रावणी, मी तुझ्याशी बोलतोय आणि तू पुढे जाते. म्हणजे कालचा राग तुझा अजूनही गेलेला नाही आहे, म्हणून तू मला सतत अवॉइड करतेस ना. पण काही तर्क लावण्याच्या आधी नीट ऐकून तरी घे मी काय बोलतोय तर. तरीही श्रावणी पुढेच जात होती. तसं निखिलने पटकन श्रावणीचा हात पकडला. श्रावणी, मी तुझ्याशी बोलतोय आणि तू पुढे पुढे चालली आहेस. तुला सांगितलं ना मला तुझ्याशी बोलायचंय. निखिलही थोड्या रागानेच श्रावणीला म्हणाला. हात सोड माझा. मी तुला सांगितलं ना मला तुझ्याशी काहीच बोलायचं नाहीये. श्रावणी म्हणाली, नाही सोडणार मी तुझा हात. जोपर्यंत तू माझा ऐकून घेत नाही तोपर्यंत मी तुझा हात सोडणारच नाही. निखिलनेही पुन्हा श्रावणीच्या मनगटाला घट्ट पकडून ठेवलं. निखिल, अरे काय करतोयस तू? हात दुखतोय माझा. तू माझा हात सोडतोयस की नाही? श्रावणी पुन्हा त्याला ओरडून म्हणाली. नाही सोडणार. तोही पुन्हा तेच म्हणाला. तसं श्रावणीने सतत आपला हात इकडून तिकडून फिरवत होती आणि तिने आपला हात जोरात त्याच्या हातातून ओढला. हात तिने जोरात ओढल्यामुळे मागे असलेल्या बाईकला तिचा हात पटकन बसला. त्यामुळे तिच्याच हाताला एक जोरात फटका लागला. तसं श्रावणी कळवळली. श्रावणीला लागलंय हे पाहताच निखिल लगेच तिच्याजवळ आला. तिला सॉरी सॉरी म्हणू लागला. सॉरी हा श्रावणी, तू ऐकून घेत नव्हती म्हणून मी तुझा हात पकडला. तू दूर हो आधी, येऊ नकोस माझ्याजवळ. तुला फक्त आणि फक्त मला त्रास देण्याशिवाय दुसरं काहीच येत नाही का रे? मला उशीर होतोय, मला घरी जायचंय. माझा टाईमपास करू नकोस इथे. साईड हो इथून. तुझा तुझ्या त्या अदितीसोबत. इथे कशाला वेळ घालवतोय? श्रावणी निखिलवर ओरडतच तिची स्कूटीजवळ गेली आणि स्कूटी स्टार्ट करून तिथून निघाली. स्टोरी तर पुढे कंटिन्यू होणारच आहे, पण त्याआधी काही महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला सांगायच्या आहेत. मला माहीत आहे स्टोरी सांगितलेल्या वेळात येत नाही. माझाही प्रयत्न तोच आहे की स्टोरी ही वेळेवरच यावी. पण काही वेळेस असं होतं की घरातली काही दुसरीच कामं उभी राहतात. जसं परवा लाईट नव्हती, त्यामुळे स्टोरीचं काम हे अर्धवट राहिलं, पूर्ण करता आलं नाही. आणि त्यानंतर काल घरी पितरांचं होतं, त्यामुळे सगळी ती तयारी करायची होती, म्हणून पुन्हा वेळ मिळाला नाही. त्यात आता मुलाचेही एक्झाम सुरू आहेत. काही ओरल्स आहेत तर प्रोजेक्ट आहे आणि पुढे काही दिवसांनी रिटर्न एक्झामसुद्धा होणार आहे. तेही करून घ्यायचं असतं, म्हणून कुठेतरी स्टोरीला वेळ कमी पडतो. आणखी दुसरी गोष्ट म्हणजे येत्या 11 आणि 14ला पुन्हा स्टोरी येणार नाही. 11ला मुलीचा वाढदिवस आहे माझ्या लहान, आणि 14ला पुन्हा कार्यक्रम आहे घरात. त्यामुळे तुम्ही स्टोरीची वाट बघत असतात. तुमचं मन नाराज होऊ नये म्हणून त्यासाठी आधीच सांगते. आशा करते की तुम्ही समजून घ्याल आणि आपण पुन्हा भेटू पुढच्या भागात. धन्यवाद.